सुदर्शन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यातील जाडर-बोबला जिल्हा परिषद गट व दोन्ही पंचायत समिती गण एक हाती काबीज करण्यात धुरंधर तमनगौडा रवी पाटील यशस्वी, सत्ताधारी विरोधकांची पिछेहाट। जाडर-बोबलात या गटात भाजपला मिळालेल्या अपयशामुळे जत तालुक्यात 8 जिल्हा परिषद व 12 पंचायत समिती सदस्य जिंकून जोरदार धडक मारणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे। जाडर-बोबला जिल्हा परिषद गटात संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष केंद्रित झाले होते। या मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिष्ठेची तर तमनगौडा रवी पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई होती। भाजपाकडून युवा नेते संजय तेली यांचे पत्नी भाग्यश्री तेली यांना उमेदवारी दिली होती व महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याकडून सावित्री तमनगौडा रवी पाटील यांना उमेदवारी दिली होती। या दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची लढत होती। जाडर-बोबला जिल्हा परिषद गटात तमनगौडा रवी पाटील यांची मागील 40 वर्षापासून सत्ता आहे। ती परंपरा कायम राखत यावर्षीही त्यांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यशस्वी झालेले आहेत। त्यांच्या पत्नी सावित्री तमनगौडा रवी पाटील या 11,547 मते घेऊन विजयी झाले आहेत। तर पंचायत समिती जाडर-बोबलात गणात कल्पना महादेव अंकलगी या 6,357 मते व माडगाळ पंचायत समिती गणात शालंताई निंगप्पा कोरे या 4,733 मते घेऊन विजयी झाले आहेत। अत्यंत चाणाक्ष, जिद्द आणि चिकाटी या जोरावर त्यांच्याकडे असणारे संघटन कौशल्य, मतदारसंघाची मजबूत बांधणीमुळे तसेच मागील वेळी जिल्हा परिषदेवर निवडून आल्यावर आरोग्य व शिक्षण सभापती असताना विकास कामाचा डोंगर उभा केला होता, त्याचेच फळ त्यांना या निवडणुकीत मिळाले। सौ सावित्री तमनगौडा रवी पाटील यांच्या अपेक्षित विजयाने हा पराभव भाजप नेते कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे। परंतु महत्त्वाचा, जाडर-बोबलात या गटात युवा नेते संजय तेली यांच्या पत्नी पराभूत झाल्या, त्यामुळे भाजप हा पराभव जत तालुक्यातील भाजपमधील नेत्यांच्या व कार्यकर्त्यांना न पचवता येणार आहे। टीव्ही न्यूज मराठीचे माडगाळ प्रतिनिधी सुभाष सिद्धरेड्डी यांचा हा स्पेशल रिपोर्ट।